नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, डोसा हा पदार्थ सर्वच मुले आवडीने खातात. तर आज आपण अगदी मुलायम असा लोणी स्पंज डोसा बनवणार आहोत. अगदी सविस्तर अशी रेसिपी सांगितलेली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी या वाटीच्या साहाय्याने 3 वाट्या जाडे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता, फक्त इंद्रायणी किंवा बासमती तांदूळ घ्यायचे नाहीत. त्याचबरोबर 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी चणा डाळ आणि अर्धा चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत. हे सर्व साहित्य 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून 6 तासाकरिता भिजत ठेवायचे आहे. 6 तासानंतर मी त्याच वाटीच्या साहाय्याने 2 वाट्या चिरमुरे घेतलेले आहेत आणि ते सुद्धा पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. चिरमुरे भिजत आहेत तोपर्यंत आपण जे तांदूळ आणि डाळ भिजत घातलेले होते 6 तासापूर्वी, ते आता आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. झाऱ्याच्या साहाय्याने पाणी नितळून आपल्याला हे डाळ आणि तांदूळ चांगले बारीक वाटून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी आता हे बारीक वाटून घेणार आहे. पाणी नितळून घ्यायचे आहे, नाहीतर आपलं वाटण पातळ होईल म्हणून. आणि थोडंसं पाणी त्यातलंच टाकून आपल्याला बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी 3 बॅचेसमध्ये हे वाटण करून घेतलेले आहे. आता हे वाटण करून झाल्यानंतर आपण थोड्या वेळापूर्वी जे चिरमुरे भिजत घातलेले होते ते सुद्धा असेच बारीक वाटून घ्यायचे आहेत आपल्याला. चिरमुरे सुद्धा मी झाऱ्याच्या साहाय्याने नितळून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा मी ह्याची फाईन पेस्ट करणार आहे. अशा प्रकारे चिरमुरे एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत. हे चिरमुरे वाटून घेतलेले बॅटरसुद्धा ह्या बॅटरमध्ये मिक्स करायचे आहे. मिक्सरचं भांडंसुद्धा थोडंसं पाणी टाकून आपल्याला धुवून ते सुद्धा पाणी वापरायचे आहे. पाण्याचा वापर थोड्या प्रमाणातच करायचा आहे, नाहीतर बॅटर पातळ होईल. त्याची कन्सिस्टन्सी अशी थिकच राहिली पाहिजे, जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको. आता हे सर्व बॅटर आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगलं हलवून घ्यायचे आहे आणि हलके करायचे आहे. हे पहा, मी चमच्याच्या साहाय्याने बॅटर हलकं केलेलं आहे. एकाच दिशेने आपण 2 ते 3 मिनटं हलवत राहायचं आहे. त्याच्यानंतर मी हा डबा झाकण लावून रात्रभर फर्मेंट होण्याकरिता हे बॅटर ठेवणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला डोसे बनवायचे आहेत. त्यासाठी सर्वप्रथम मी चटणी तयार करणार आहे. त्यासाठी भाजलेली डाळ घेतलेली आहे 2 चमचे, ती बारीक वाटून घ्यायची. सर्वप्रथम बारीक डाळ वाटून झाल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे, त्याचबरोबर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक, 1 लसणाची कुडी आणि चिंचेचा तुकडा, हे सर्व साहित्य आपल्याला चटणीसाठी लागणार आहे. मिरच्याचे तुकडे करून घेत आहे. त्यासोबत आपल्याला लागणार आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर. तर हे सर्व साहित्य आपल्याला वाटून घ्यायचे आहे. थोडंसं पाणी लागणार आहे वाटण्यासाठी. थोडंसं पाणी टाकून हे पहा, मस्तपैकी डोशासाठी लागणारी चटणी तयार झालेली आहे. आता आपल्याला बटाट्याची भाजी करणार आहे. बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्यासाठी काही वाटण लागणार आहे. तर हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता या गोष्टी मी बारीक वाटून घेतलेल्या आहेत. आता एक कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. यामध्ये 4 टेबलस्पून तेल टाकलेले आहे. तर तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की आपल्याला जिरे टाकायचे आहेत. जिरे चांगले फुलल्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे, अर्धा चमचा. त्यामध्ये मी थोडेसे क्रश केलेले धने टाकत आहे. त्याच्यानंतर मी जे वाटण करून घेतलेले होते, हिरवी मिरची, अद्रक वगैरे, ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे. वाटण थोडं परतल्यानंतर आपल्याला उभा चिरलेला कांदा त्यामध्ये टाकायचा आहे. मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले होते. कांदा थोडा परतल्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचे आहे. त्यामुळे कांदा चांगला भाजला जातो. कांदा थोडा वेळ परतल्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे. हळद थोडीशी कांदा भाजल्यानंतरच टाकावे. त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून कांद्यामध्ये ओतायचे आहे आणि कांदा चांगला नरम होऊ द्यायचा आहे. डोशाच्या भाजीकरिता थोडंसं कांद्यामध्ये पाणी टाकून शिजवावे, म्हणजे भाजी थोडीशी नरम होते.
आता तिकडे कांदा भाजतोय तोपर्यंत आपल्याला बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत. मी बटाटे चांगले कुस्करून घेतलेले आहेत. मी मध्यम आकाराचे 5 बटाटे घेतलेले होते. बटाटे चांगले कुस्करल्यानंतर आपल्याला या कांद्यामध्ये टाकायचे आहेत. पाणी टाकल्यामुळे कांदा चांगला भाजलेला होता. आता यामध्ये आपल्याला अजून थोडंसं मीठ लागणार आहे. आपण आधीसुद्धा कांदा टाकताना मीठ टाकलेले होते. आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्तपैकी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर आपल्याला डोसे बनवायचे आहेत. हे पहा, रात्रभर पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवलेलं होतं. छान फर्मेंट झालेलं आहे. छान फुगलेलं आहे पीठ. आता आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तुम्हाला जर बॅटर फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर बिना मीठ टाकता ते तुम्ही ठेवू शकता. मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे कन्सिस्टन्सी केलेली आहे. तर नॉनस्टिक तव्याला मी थोडंसं तेल टाकून टिश्यूच्या सहाय्याने पुसून घेतलेलं आहे. अजून थोडंसं तेल लावून आपल्याला डोसा टाकायचा आहे. अशा प्रकारे डोसा मी टाकत आहे आणि थोडासा जाडसरच हा डोसा ठेवायचा असतो. हा जो लोणी डोसा आहे त्याला दावणगिरी डोसा असा सुद्धा म्हणतात. हा पातळ पेपर डोशासारखा पातळ नसतो, थोडासा जाडसरच ठेवायचा असतो. तर मी मीडियम गॅस ठेवलेला आहे. थोड्या वेळानंतर जरा पाणी सुकल्यानंतर डोशावरचे आपल्याला त्यावरती अशा प्रकारे लोणी पसरवायचे आहे. आपण जे घरी काढतो लोणी पांढऱ्या रंगाचे ते लोणी वापरायचे, त्यामुळे डोशाला एक छान चव येते. तुम्ही अमूल बटरसुद्धा वापरू शकता, पण ह्या पांढऱ्या लोण्याने ह्याला एक छान चव लागते आणि अगदी मुलायम होतो. थोड्या वेळाने हा डोसा आपल्याला असा उलटायचा आहे. एक मिनिटानंतर हा अशा प्रकारे डोसा दोन्ही बाजूनी शेकला जातो. बघा किती मस्त झालेला आहे डोसा. आता दुसरा डोसाही आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायचा आहे. डोसा टाकताना नेहमी तवा तेलकटच ठेवावा. थोडंसं तेल लावलं तरी चालते, पूर्ण पुसून घ्यायची गरज नसते. हा दुसरा डोसासुद्धा छान पचलेला आहे. आता आपल्याला त्याला लोणी लावायची आहे. पहा बरं, मस्त लोणी लावून घ्यायची आहे. सर्व बाजूने लोणी पसरवायची आहे. पहा, हा सुद्धा डोसा एकदम छान आपला तयार झालेला आहे. मस्तपैकी त्याचा कलर आलेला आहे. टेक्स्चर पण सुंदर आहे. पहा, हे डोसे लहान मुलांना नुसते खायला दिले तरी फार आवडीने खातात. मस्त मुलायम, जाळीदार, एकदम मऊसूत असा हा डोसा तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.